कोरेगाव भीमाचा विजयस्तंभ ही तलवारच आहे आणि ही उलटी तलवार आहे. त्याच्यावर सीमेचं आवरण घातलेलं आहे. अशा प्रकारचं विकृत आणि संतापजनक वक्तव्य भारतीच्या सत्येंद्र चव्हाण यांनी 4 दिवसापूर्वी भारतीच्या कार्यालयात केलं. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की 1811 साली महार सैनिक हे पेशव्यांच्या विरोधात लढले. हा वर्ग संघर्ष होता, जातीय संघर्ष नव्हता आणि चुकीचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतीचे सत्येंद्र चव्हाण यांना अराजक निर्माण करायची, शांतता बिघडवायची. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई तर होईलच, परंतु आज भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या विजय उत्सव सोहळ्याचे माननीय कलेक्टर साहेब हे अध्यक्ष आहे. त्यामुळं अध्यक्ष म्हणून त्यांना आम्ही विनंती करायला आलो की 1 जानेवारी 24च्या कोरेगाव भीमाच्या महारवीरांच्या शहीदानं बलिदानानं उभारलेला विजयस्तंभ विजय उत्सव सोहळ्यातून डॉक्टर सत्येंद्र चव्हाण यांना वगळण्यात यावं, काढून टाकावं आणि शासनाकडे त्याचा प्रस्ताव घेऊन त्याला कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावं, भारतीनं आखून द्यावं. यासाठी भारतीय दलित काँग्रेसच्या माध्यमाने आज पुणेच्या कलेक्टर कचेरीवर हा मोर्चा आलेला आहे.